आज या ठिकाणी आमचे आयुष्यमान आदरणीय आमच्या तरुणाचे नेते जायसवाल साहेबांचे चिरंजीव ऋषिकेश भैया जायसवाल मार समाडोला साई वाई भिडवडे 18 जाती आणि 12 मुलींना सोबत घेऊन जाणारा जायसवाल साहेबांबद्दल युवा नेतृत्व आमच्यामध्ये निर्माण झाले या शहरामध्ये. आमचे असे बंधू ऋषिकेश भैयांचा वाढदिवसानिमित्त मी आज भैयांना शुभेच्छा देतो. आणि आज पण तुम्ही बघत आला असेल की साहेबांनंतर ज्या लोकांच्या अनेक समस्या असतील त्या समस्या निवारण करण्याचं काम जायसवाल साहेबांनंतर ऋषिकेश भैयांनी केलं. आणि त्यांच्या पावलावर पाऊल देऊन प्रत्येकाला न्याय देण्याचं काम तरुणापासून विद्यार्थ्यांपासून शेतकरी असेल शेतमजूर असेल कुठल्याही जातीपातीचा न विचार करता शाहू महाराजांचं राज्योद्योग तसं शाहू महाराज सर्व जातीला सोबत घेऊन जाण्याचं काम करायचे. त्याच पद्धतीने ऋषिकेश भैया त्यांच्या थोडं का व्हायना एक विचार घेऊन त्या पद्धतीने चालतात. त्याबद्दल मला खरंच आज ऋषिकेश भैयाबद्दल एक आदर वाटतो की आमच्यासारख्या तरुणांना आमचे ते बंधू म्हणून एक मार्गदर्शन करत असताना प्रत्येकांना सोबत घेऊन चालतात. त्याबद्दल ऋषिकेश भैयांना वाटतं शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील आयुष्यात भरभरून यश येऊ. येणाऱ्या काळामध्ये आमचे आमदार तेच असणार आहात. कारण की जायसवाल साहेबांनंतर जी राजकीय पिढी असेल आणि राजकीय वारसदाराचा हक्क असेल ते ऋषिकेश भैयाचा असेल हे मला 100% वाटतं. शुभेच्छा या ठिकाणी थांबतो. तुमचं नाव सांगा. नाव बाबासाहेब आंबेडकरांचा जय किशन कांबळे रिपब्लिकन युवा मोर्चा जिल्हा प्रमुख तथा विलास बापू घोरदिस्तान अध्यक्ष. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमच्या सर्व मित्र परिवाराकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. वाढदिवस झाला आज खूप चांगला साजरा झाला आमच्या सगळ्यातर्फे. मित्र मंडळातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. आम्ही शाळेत चारा वाटप आणि घाटीमध्ये फळ वाटप पंचायतीला भाऊ आमदार म्हणून बघायचे आम्हाला. आमदारच आज या ठिकाणी ऋषिकेश भैयांचा वाढदिवस त्यांना शुभेच्छा. त्यांना पहिले महापौर नंतर आमदार करायचे होणारच आहे त्यासाठी त्यांना शुभेच्छा. कार्य सर्वांना माहिती गरज नाही. आपल्या सगळ्यांचे लाडके युवा नेतृत्व ऋषिकेश भैया जायसवाल यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना एक वेगळ्या प्रकारे आपण शुभेच्छा देऊ. त्यामध्ये गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, हनुमंताची ताकद आणि रामाची मर्यादा ही ऋषी भैयाने लाभो हीच आई जगदंबे करणी प्रार्थना. नमस्कार, मी राजेश रामचंद्र कसुरे, युवा सेनेचा जिल्हा प्रमुख ग्रामीण. आज माननीय श्री आमचे बंधू ऋषिकेश भैया जायसवाल यांचा वाढदिवस. मागील 10 ते 15 वर्षापासून आम्ही सगळी टीम आमची ऋषिकेश भैया यांच्यासोबत आहे. त्यांच्या कार्याकडे जर आपण थोडंसं पाठीमागं वळून बघितलं तर हा युवकांचा जनसमुदाय ऋषी भैया यांच्या कार्यावरच सगळं टिकून आहे. येणाऱ्या काळात नक्कीच ऋषिकेश भैया मध्येतून नक्कीच आमदार होतील ही मी अपेक्षा बाळगतो. आणि चालून ही जी मित्रमंडळी आहे असं सातत्याने ऋषिकेश भैया यांच्या पाठीशी सक्षमपणे उभं राहील ही सुद्धा अपेक्षा करतो. ऋषिकेश भैयांना परत एकदा वाढदिवस शुभेच्छा. आज हमारे बड़े भैया ऋषिकेश भैया इनका जन्मदिन है और मैं एक ही बात बताना चाहूँगा, अगर कभी हम ये कैमरे आपके पीछे लेके गए तो कोई मतलब ऐसा मंत्री को भी इतने बुके ये नहीं आते जितने हमारे भैया को आए वाले बिना वो चीज़. और अभी हमारा तो मिशन यही है, मिशन 2029 में ये है कि आपको मध्य के सीट से जो है तो ऋषिकेश भैया बहुत अच्छे मात्रा में मतदान से चुन के आएंगे. ये हम भगवान के पास प्रार्थना करते हैं. डायलॉग 29 को मारूंगा बस.